ऐसा है हमारे साथ में, मैं नरेंद्र कुमार, आरती नरेंद्र कुमार गौड़। हम लोग पहले अंधेरी में रहते थे। तो हमारी कंपनी जब यहाँ आई बिमको नाका में, तो हमको यहाँ कंपनी वाले ने लेकर आया। तो कंपनी में मतलब काम हो रहा था, तो सर लोग बोले क्या कि अभी आप लोग अपने अपने घर मतलब घर ले लो, भाड़े पे जाओ। तो हमें कुछ मालूम नहीं था इस एरिया के बारे में। हमने एक फतेश करके है और एक बाबा, इन दोनों मतलब हमें नहीं मालूम था कि ये लोग दलाल लोग हैं। 2 टका हमसे लिए, हमको ये घर लाकर दिला दिए। मैंने बोला भाई देखो यहाँ कुछ तकलीफ होगा तो हमें बता देना, क्योंकि हम दोनों जन हैंडीकेप है, हमें ताकि कोई त्रास नहीं होना चाहिए। आजू बाजू में बेवड़े वगैरह तो नहीं है ना? तो बोला नहीं है, कुछ नहीं है। तो हमने तो घर ले लिया। बाद में ये भाई जो अरुणा मनसड़े क्या बोली, घर तो मुझे लेना था, तुमने घर ले लिया, चलो कोई बात नहीं है, रहो। जब मेरा घर बनना चालू हुआ 2025 में, तो ये भाई का नखरा चालू हो गया कि ऐसा नहीं करने का, वैसा नहीं करने का। सब हमारे मतलब जो कंडक्टर थे उन लोगों को त्रास दिया। वो लोग अधूरा करके, वो लोग बोल के अपना लोड बेरिंग किए, पूरा चैनल डाल दिया। 9 चैनल इस साइड में, 9 चैनल इस साइड में, यानी 18 चैनल पे उसने घर को खड़ा कर दिया। तो और इधर बाहर जो बाथरूम था, उसने बोला पहले तुम बाथरूम तोड़ो। हमने बाथरूम तोड़ के अपना घर अंदर बना लिया बाथरूम, मतलब ताकि किसी को हमारे जरिए तकलीफ नहीं होना चाहिए। लेकिन फिर भी ये औरत हमको इतना तकलीफ दे रही है कि जिसका कोई हिसाब नहीं है। बाहर ड्रम रखा है, गटर ढकने नहीं दे रहा है, इतना बदबू आता है, हर चीज़, हम लोग बाहर नहीं बैठ पाते, अंदर ही रहते हैं। और वो घड़ी घड़ी धमकी ये देती है कि तुम लोगों का यानी यहाँ हम तुमको रहने नहीं देंगे। तो ये हमको धमकी दिया, इसने मारने का धमकी दिया। घर में बुलाया मुझे, और घर में बुला के, एक शशि गायकवाड़ है, उसने बोला तेरे गांड में दम है तो तू इसको बना के दिखा, और हम तुमको चैलेंज देते हैं, हम तुमको यहाँ रहने नहीं देंगे, काट डालेंगे इधर ही। मैं बोला भाई ऐसा है तो हम मुझे चलता हूँ जो है इधर सुजाता मैडम को हमने लेटर दिया, और इनके जरिए ये बोली कि पहले आप अपना एनसी एक करा लो, ताकि कल को आपके जान को कुछ भी धोखा होगा तो अपना वो देखेंगे। आम्हाला अशी माहिती भेटली की हे गोरगरीब येते आमच्या घराच्या इथे आले होते. तर आम्हाला सांगितलं का असा असा प्रॉब्लेम आहे. तर आम्ही बोललो ठीक आहे, आम्ही त्यांच्याशी बोलणं करू. आम्ही त्यांच्याशी बोलणं वगैरे केलं तर ते बोलले ठीक आहे तुम्ही बांधा. आम्ही बांधल्यानंतर मग ते ह्यांना दादा दादा बोलून मग हे म्हणतात षडयंत्र रचलं अजून नगरपालिकेला, अशी गेले हे लोक. माझं बोलणं असं आहे की मी जर इथे येणं जाणं चालू होता माझा, तर हे लोकांनी मलाही धमकी दिली की जर तू इथून येला गेलं तर तुलाही आम्ही मारू. तर मी बोललो ठीक आहे, तुम्हाला जर मारायचं असेल तर मी एकटाच येतो जातो, तुम्ही मला एकटाच मारा, काही हरकत नाही बोललो मी, पण ते गोरगरिबांना त्रास देऊ नका. तर बोलले तुम्ही इथे यायचं नाही, तुम्ही येत आहे त्याला त्याच्यासाठी त्यांना सपोर्ट भेटतोय करून. तर आम्ही बोललो जर कोणी गोरगरिबाचं भलं होत असेल तर आम्हाला सपोर्ट करायला काही हरकत नाही आहे. पण ह्यांना घरात घुसून म्हणजे ह्यांना घरात बोलवून, ह्यांचा जो शशी गायकवाड आहे तो नगरपालिकेला कामाला आहे, ह्यांचा म्हणजे कॉलर पकडून ह्याला धमकी दिली. आणि मी इथून जात होतो तर माझी गाडी थांबून मला धमकी दिली की तुला मी तुझा हातपाय काढून टाकेल. तर मी बोललो तुला जर काढायचं असेल तर तू काढ, मी येतो जातोय, तू तुला जे करायचे ते कर. आणि जर घर पडायची भीती आहे तर ही भिंतीलाही चीर आहे. तुम्ही बघा इथे तर ही भिंतीलाही चीर आहे. तर आम्हाला पण धक्कादायी आहे की जर घर पडलं तर आमचं पण घर पडेल ना. तोडायचं तर दोन्ही तोडा, एकही तोडून नाही करून अर्थ नाहीये. तर बाल्कनी, ह्यांची बाल्कनी गटरावर आहे, त्यांची बाल्कनी गटरावर आहे, सीडी गटरावर आहे. तर करायचं तर सर्व अनलिगल जे आहे ते अनलिगल करा ना. ही इथे बघा हे डर्म आहे, हे दगड्या ठेवले इकडे, तर आमच्या जागेवर का ठेवलंय माझं म्हणणं हे. तर काय ना आम्ही 10 चक्रा मारले नगरपालिकेला, ह्यांना पण बोलावलं, आम्हाला पण बोलावलं, आम्ही गेलो नगरपालिकेला. हे एकदाही नगरपालिकेला आले नाही. आम्ही दर ठिकाणी दर नगरपालिकेला जे टायमाला बोलवलं आम्ही नगरपालिकेला गेलो. आमच्या तिथे रेकॉर्ड आहे की आम्ही नगरपालिकेला गेलो, तिथे आमचं सिग्नेचर आहे की आम्ही एंट्री करून गेलो तिथे. ह्यांना जेव्हा बोलवलं एकदाही ते आले नाही. तर हे जेव्हा जातात नगरपालिकेला तर तरी नगरपालिका कोणी येत नाही इथे. हे लोक जातात कशी नगरपालिका इकडे येते धावून? म्हणजे काय नगरपालिकेला का पैसे दिले का मग हे लोकांनी? मग काय गोरगरिबांचा कोणी मदत नाही करायचं का? गोरगरिबांसाठीच कानून बनलाय काय? पैशासाठी काही कानून नाहीये. माझं म्हणणं असं त्यांना न्याय भेटला पाहिजे. आणि त्यांनी काही अनलिगल केला नाहीये, तुम्ही येऊन चेक करा. जे अनलिगल असेल तर दोन्हीही तोडा, काही हरकत नाही मला. जर अनलिगल आमचा असेल तर आमचा पण तोडा, पण त्यांचाही तोडा. माझं बोलणं एवढंच आहे फक्त. पहिले ते इथे राहायचे नाही, हे अंधेरीला राहायचे होते. तर आता इथे ह्यांना काम भेटलं, आपलं महालक्ष्मी टाईल्स आहे त्याच्या बाजूला ह्यांचं काम आहे, तिथे ते कामाला जातात. तर मग तिथून इथे कंपनीने ह्यांना पाठवलं इथे कामासाठी. तर इथे असं झालं की हे लोकांनी बोललं की भाड्याची घर न घेता आम्ही थोडंफार कर्ज घेऊन कंपनीकडून पैसे घेऊन हे लोकांनी हे घर घेतलं. मग घर घेतल्यानंतर असं झालं की घर खूप खाली होता.
आमच्याकडे त्याचा पण फोटो आहे. घर खूप खाली होता तर आम्ही भरणी करून एवढा उंच केला आम्ही घर. मग आम्ही व्यवस्थित काम केलं आहे. त्यात सांगताय ना पिलर नाही टाकला, आम्ही पिलर टाकलाय, तुम्ही तेही चेक करा. आम्ही सपोर्ट देऊन काम केलंय. ते गटराचं थोडकं गटरचा जो स्लॅब आहे तो थोडका सरकला होता, त्यासाठी तो जुना फोटो जेव्हा आम्ही घर बनवत होतो तो टाइमचा फोटो येतो आणि आत्ताचा काही नाही. तुम्ही येऊन चेक करा पाहिजे तर पूर्ण ते